नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। सटाणा तालुक्यातल्या मुंदवाड शिवारात शेतातल्या विहिरीतून इलेक्ट्रिक मोटरची केबल चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना सटाणा न्यायालयानं 2 महिन्याची कैद आणि प्रत्येकी 3000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। 31 मे 2025 रोजी घडलेल्या या चोरी प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी योगेश शेवाळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरोधात सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते। सरकारी वकील गायकवाड यांनी प्रभावी बाजू मांडली तर 8 साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणातील न्यायालयीन कामकाज सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दत्ता आहेरे यांनी पाहिले होते। शेतकऱ्यांसाठी विहिरीतील मोटर आणि केबल हे अत्यंत महत्त्वाचे साधन असते आणि अशा प्रकारच्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते। सटाणा पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना न्यायालयीन शिक्षा मिळवून दिल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे। न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे अशा प्रकारची चोरी करणाऱ्या चोरट्यांना आता चांगला इशारा मिळाला आहे। भविष्यात शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचे प्रकार कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होते। प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी, सटाणा।